कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। मुसळधार पावसामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य भिजते, तसेच त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास माळी यांच्या पुढाकारातून छत्री वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे आणि भाकरीचा पाडा या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांचे शिक्षण खंडित होऊ नये हा होता। छत्री मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले। या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे शिक्षक, पालक, शालेय शिक्षण समितीचे सदस्य, ग्रामस्थ तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे लक्ष देणाऱ्या अशा उपक्रमांचे स्वागत केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। या विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या छत्रीचे अनावरण सुधाकर भाऊ घारे यांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालय येथे पार पडले। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घारे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच रोहिदास माळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांचे शिक्षण हेच आपल्या समाजाचे भविष्य आहे। त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही आपली जबाबदारी आहे। त्यांनी भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, सुविधा आणि इतर मदत उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला। विशेष म्हणजे रोहिदास माळी यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवले आहेत। त्यांनी स्वखर्चातून शाळेचा संगणक उपलब्ध करून दिला असून आवश्यक खुर्च्यांची व्यवस्था केली आहे। तसेच दरवर्षी 2 वेळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत। तळवडे शाळेवर 5 वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत राहून त्यांनी शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले। त्यांच्या वैयक्तिक पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आली। त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत रायगड जिल्हा परिषद वाकस केंद्राकडून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची आवड वाढण्यास मदत होणार असून पावसाळ्यातील अडचणींवर मात करून नियमित शिक्षण घेण्यास त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ धुळे, बाबूराव माळी, आत्माराम धुळे, सोनील गुडविंदे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण विर्ले, माजी सरपंच तानाजी बुवा मसने आदी मान्यवर व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जर तसं समाजाला पाहिलं तर रोहिदास माळी यांच्यासारख्या तरुणांची गरज आहे। आज समाजासाठी आपण काय करायला हवं हे त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांनी शिकण्याचं काम आहे। आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक प्रकारे अनेक कार्यक्रम होत असतात, पण त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जात असताना खरोखर ज्यांनी दातृत्व ज्यांच्याकडे आहे अशी कमी माणसं आहेत आपल्याकडे, तर जी आहेत ती चांगल्या मनाने पुढे आलेली। तसं रोहिदास माळी हा स्वतःचा काम धंदा चांगल्या प्रकारे करून वीटभट्टी अशी त्यांचा एक व्यवसाय आहे। त्या व्यवसायामधून ते चांगल्या प्रकारे कष्ट करतात, चांगल्या प्रकारे काम करतात, पण त्यांच्या मनातून असं एक हे आलं की आपण समाजासाठी काय करायला हवं। तर समाजासाठी करत असताना आपल्याला लहान मुलं आहेत, कुणाला छत्री असते, कुणाला दप्तर असते, कुणाला चपला असतात, कुणाला नसतात, अशा माध्यमातून ते ज्यावेळेला काम करतात त्यांच्या मनामध्ये आल्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर आज एकही विद्यार्थी आमचा बाबा आमच्याकडे छत्री नाही म्हणून मी शाळेत जात नाही अशी तक्रार नको म्हणून त्यांच्या मनातच त्यांनी एक संबंध एक चांगल्या प्रकारे करून त्यांनी ह्या विद्यार्थ्यांसाठी जे काही छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि त्या वाटपामध्ये ते आज अतिशय चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे। भविष्यात त्यांना असंच काम करण्याची परमेश्वराने ताकद द्यावी अशी मी परमेश्वराला विनंती करतो आणि थांबतो। नमस्कार। श्रीयुत रोहिदास हरिश्चंद्र माळी हे आमच्या राजीव शाळा तळवडे खुर्द येथील माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष। त्यांचं नेहमी शाळेला काही ना काही वस्तू देण्याची आणि मदत करण्याची तत्परता असते। त्यांनी शाळेचं कंपाऊंड जे काही वर्षापूर्वी बांधलं त्यातलं निधी अभावी त्यांनी मग स्वतःच्या स्वखर्चाने ते पूर्ण केलं। तसेच शाळेला कॉम्प्युटर म्हणून भेट दिलेली आहे। तसंच वेळोवेळी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते केलं जातं। शाळेला कधी वेळेची मदतीची गरज भासली तर त्यांना आवाज दिल्यावर किंवा संपर्क साधल्यावर ते त्वरित मदतीसाठी हजर असतात। अशा प्रकारे त्यांची नेहमी शाळेला मदत असते आणि यापुढेही ते मदत करत राहतील अशी मला खात्री आहे। नमस्कार। आमचे रायगड जिल्हा परिषद शाळा भाकरीचा पाडा येथे इयत्ता 1ली ते 8वी पासून जवळपास 37 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि आमच्या गावाखेरीज तलवडेवाडी असेल, तळवडे गाव असेल, येथील देखील विद्यार्थी या शाळेमध्ये येत असतात। आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खरंच आपण जर बघत असाल तर यावर्षी पावसाचा जोर खूपच आहे आणि यासाठी मुलांना छत्र्या आवश्यक असतात।
काही पालकांची परिस्थिती असते किंवा नसते, आणि त्यामुळे या कार्यक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच शाळेमध्ये येण्यासाठी खूपच मदत होईल. आणि मी या कार्यक्रमाचे जे सौजन्य करत आहेत आपले ग्रामपंचायत परिसरातील माननीय श्री रोहिदासजी माळी या साहेबांचं मी खरंच धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांची गरज ओळखली आणि त्यांना मोफत छत्र्या वाटप केल्या, याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर असतील त्या सर्वांचे देखील मी आभार व्यक्त करतो. या परिस्थितीत सर्व जे व्यक्ती आहेत हे वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात आणि या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आमच्या शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद व्यक्त करतो. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळ.